काय सांगाल सर आजच्या पुढे या? नमस्कार, मी डॉक्टर पराग संचेती, चेअरमॅन संचेती हॉस्पिटल, मिस्टर कौशल पांड्या डोझीचे ऑल इंडिया हेड आणि डॉक्टर मालपाणी आमचे संचेती हॉस्पिटलचे फिजिशियन्स. आज मला खूप आनंद होतोय की आम्ही स्मार्ट वॉर्ड इनिशिएटिव्ह आज लॉन्च करतोय. याचा अर्थ असा आहे की हे एक डोझी जे एक नवीन आमची इक्विपमेंट घेतलंय की त्याच्यावरून पेशंट मॉनिटरिंग होऊ शकतं. पेशंटचं बीपी, पेशंटचं टेम्परेचर, पेशंटचं ऑक्सिजन सॅच्युरेशन, हार्ट रेट, पल्स रेट हे सगळं ह्या डोझीमधून एक वायरलेस टेक्नॉलॉजीनी मॉनिटर होतं. ते पेशंटच्या बेडच्या खाली जे आम्ही डोझीचं जे मॅट आहे ते लावतो आणि त्याच्यावरून सिस्टरच्या स्क्रीनवर, वॉर्डाच्या नर्सिंग काउंटरला किंवा डॉक्टरांच्या मोबाईलवर त्याचा आउटपुट मिळतो. आणि जर पेशंटचं बीपी ड्रॉप झालं, सॅच्युरेशन कमी झालं, टेम्परेचर वाढलं, हार्ट रेट वाढला किंवा खूप कमी झाला तर आम्हाला लगेच एक रेड अलर्ट येतो आणि आम्ही त्या पेशंटला जाऊन लगेच त्याची ट्रीटमेंट देऊन त्याचे जे व्हायटल्स जे कमी होत आहेत ते आम्ही ठीक करू शकतो. सो दॅट इज द बेस्ट ॲडव्हान्टेज ऑफ डोझी. इट्स इंडीड अ प्लेजर टू ओके. काफ़ी आनंद की बात है कि हमने संचेती हॉस्पिटल के साथ कोलैबोरेशन करके ये नई डोजी टेक्नोलॉजी या सॉल्यूशन जो है वो हमने यहाँ पे लॉन्च कर पाए, स्मार्ट वार्ड प्रोग्राम लॉन्च कर पाए. और जो हमारी जो टेक्नोलॉजी है, जो बेलिस्टोकार्डियोग्राफी टेक्नोलॉजी से बनी हुई है, एआई पावर एल्गोरिदम यूज़ होती है और पूरी यूएस एफडीए अप्रूव्ड, सीडीएससीओ आईएसओ सर्टिफाइड, और पूरा पेशेंट की प्राइवेसी और डेटा सिक्योरिटी को ध्यान में रखते हुए ये पूरी जो टेक्नोलॉजी बनाई गई है. मुझे काफ़ी कॉन्फिडेंस है कि ये संचेती हॉस्पिटल के पेशेंट्स को काफ़ी लाभदायक होगी और पेशेंट्स की काफ़ी जान भी बचेगी और जो हमारा मिशन है ज़ीरो कोल्ड ब्लू, उसको एक सपोर्ट मिलेगा. थैंक यू. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. नमस्कार. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे प्रस्तुत होणारा 17वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव हा 18, 19, 20, 21, 22 डिसेंबर 2024 या तारखांना महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रीडा संकुलात साजरा होणार आहे. हे 17वं पुष्प आहे या महोत्सवाचं. आणि गुरुवारी आपण शहनाईच्या मंगलसुरांनी बल्लेश यांच्या सुरू करू. मग आमच्या किराणा घराण्याच्या युवा गायिका शाश्वती चव्हाण जुरुंगे यांचं गायन, राम देशपांडे यांचं गायन, डॉक्टर एल सुब्रमण्यम यांचं कर्नाटक व्हायोलिन आणि पंडित अजय चक्रवर्ती यांचं गायन. शुक्रवारी 4 वाजता सुरू होणाऱ्या पुष्पात सुरुवात कृष्णा बोंगाणे आणि नागेश आडगावकर या रशीद खान यांच्या शिष्यांच्या सहगायनाने होईल. नंतर संगीता कट्टी कुलकर्णी या किराणा घराण्याच्या बसवराज राजगुरू यांच्या शिष्या यांचं गायन होईल. मग अनुपमा भागवत यांचं सतार वादन होईल आणि सत्राची सांगता पंडित व्यंकटेश कुमार यांच्या गायनाने होईल. शुक्रवारी मोहिनी संच असं म्हणू आपण, यात 5 स्त्री कलाकार आहेत. यात रुचिरा केदार गायन, सहाना बॅनर्जी सितार, अनुजा बोरुडे शिंदे पखावज, सावनी तळवलकर तबला आणि अदिती गराडे यांचं हार्मोनियम. अशा 5चा हा संयुक्त कलाविष्कार असणार आहे शास्त्रीय संगीताचा. त्यानंतर विराज जोशी यांचं गायन होईल. त्यानंतर कौशिकी चक्रवर्ती आणि त्यांचे सुपुत्र रिषित देसिकन यांचं सहगायन होईल आणि सत्राची सांगता पूर्बायन चॅटर्जी यांच्या सितार वादनाने होईल. शनिवारी 4 वाजता सुरू होणारं सत्र असेल ते 12 वाजेपर्यंत चालेल. याची अधिकृत अनुमती आपल्याला मिळालेली आहे 12 वाजेपर्यंतची. 4 वाजता सौरभ काडगावकर हे
आपलं गायन सादर करतील. त्यानंतर आयान अली बंगश, अमान अली बंगश यांचं सरोदवादन होईल एकत्र. नंतर आनंद भाटे यांचं गायन होईल आणि नंतर राकेश चौरासिया यांचं बासरीवादन आणि नंतर आरती अंकलीकर टिकेकर यांचं गायन आणि पंडित उल्हास कशाळकर यांच्या गायनाने सांगता होईल. नमस्कार, माझं नाव प्रभाकर मोरेश्वर कुंटे. माझ्या आईवडिलांनी म्हणजे मोरेश्वर गणेश कुंटे व विजया मोरेश्वर कुंटे यांनी वानप्रस्थाश्रम शिकवून वानप्रस्थाश्रमातली तीर्थयात्रा या उद्देशाने संपूर्ण महाराष्ट्रातले 18,000 मंदिरं बघितली, 1.25 लाख किलोमीटर प्रवास केला. त्यांचं नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पण गेलं. त्यांनी पाहिलेल्या मंदिरांच्या आगळ्यावेगळ्या मंदिरांच्या फोटोंचं प्रदर्शन आम्ही इथे बसवलं आहे. 2 हातापासून 42 हातापर्यंतच्या मूर्ती त्यांना बघायला मिळाल्या आहेत. 2 हाताचा गणपती बघायला मिळाला, तसा 2 हाताचा शंकर बघायला मिळाला, 2 हाताचा नरसिंह बघायला मिळाला. तसं नॉर्मली देवांना 4 हात असतात, पण 2 हाताच्या, 6 हाताच्या, 8 हाताच्या, 10 हाताच्या, अगदी 42 हाताचा गणपती जो आहे ठाण्यामध्ये, ज्याला 21 मुख आहेत आणि 42 हात आहेत, अशा मंदिरांची माहिती आपण इथे लावलेली आहे. आणि त्यांचं वैशिष्ट्य ठरवलं आहे की 42 हात आहेत, मग ते हातामध्ये आयुध काय आहेत किंवा काय आहेत अशी माहिती संपूर्ण आहे. त्यांनी हा सगळा प्रवास जेव्हा एवढी मंदिरं बघितली त्यांना विविधपट आढळलं. तशी त्यांनी जिल्हावार 16 जिल्ह्यांची पुस्तकं लिहिलीत आणि या विविध विषयावरती त्यांनी जवळ 20 पुस्तकं लिहिलीत. इथे आपण आता पाण्यावर तरंगणारे विटा आणि गाणारे दगड, म्हणजे ज्या दगडातून आवाज येतो अशा दगडांचा पण आपण इथे ठेवलेत. ज्या लोकांना पेटी वाजवता येते त्याच्यावर ते गाणं वाजवू शकतात. ह्या दगडातमधनं स्वर निघतो, सारेगम पद्धतीचा वाजतो याच्यामधनं. आणि तरणाऱ्या विटा ज्या आहेत त्या विटा त्यांना बुलढाणा जिल्ह्यात मिळाल्या. त्या पडलेल्या मंदिराच्या त्या साधारणतः 1200 ते 1500 वर्षापूर्वीच्या ह्या विटा आहेत, पण त्या आज पाण्यावर तरंगताना दिसतं. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. एकूण किती फोटो काढलेले आणि प्रदर्शन किती लावलेले? आत्तापर्यंत जवळजवळ 50 एक प्रदर्शन झाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्यांनी जवळजवळ 25,000 फोटो काढलेत मंदिरांचे विविध. वडील जाऊन आता 2.5 वर्ष आली. हे त्यांचं काम मी हे पुढं करतो आहे. पुढचं पुस्तक आत्ता मागच्या वर्षीच मी त्यांनीच लिहिलेलं पुस्तक होतं, सहस्र गणपती सहस्रकथा, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातल्या 1000 गणपतींची माहिती असलेलं पुस्तक मी लिहिलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्या महाराष्ट्रातल्या 1000 गणपतींची माहिती आहे सविस्तर. आणि 3 दिवसीय प्रदर्शन लोकांसाठी खुलं आहे. माननीय आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी आज पुणे शहर या ठिकाणी संकल्प वगैरे एक बैठक घेतली. या बैठकीला राज्यातले 82 उमेदवार होते. 82 उमेदवार होते. तसेच त्या मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष होते. शहरात असेल तर तिथला उमेदवार व तिथला विभागाध्यक्ष अशी मंडळी या ठिकाणी सर्व उपस्थित होती. आणि सगळ्यांना निवडणुकी संदर्भात विचारणा केली की बाबा निवडणूक कशी झाली, काय वाटतं, काय नाही, या सगळ्या संदर्भात या ठिकाणी चर्चा झाली. आणि या चर्चेतनं असं निष्पन्न झालं की बऱ्याच उमेदवारांनी तिथे राहतात, जिथे त्या यादीत त्यांचं नाव आहे त्या यादीत त्यांना कमी मतं मिळालेली आहेत. काय मंडळीत आमची अशी आहेत की आमचे जे माजी आमदार आहेत राजू पाटील, तिथे गावात राहतात, अख्खं गाव त्यांचं आहे, 1100 मताचं गाव आहे, आणि त्या गावामध्ये त्यांना एक सुद्धा मत मिळालं नाही. अशा अनेक उदाहरणं आहेत. उदाहरणार्थ पुणे शहरामध्ये हडपसर मतदारसंघामध्ये साईनाथ बाबरांनी त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेऊन लगेच रिकाउंटिंगसाठी दिलं, तर 5 मशीन या काउंट होत असतात. 5 मशीन इथं रिकाउंट होत असतात. त्या 5 मशीन रिकाउंट झाल्या. त्या काउंटिंग मध्ये राष्ट्रवादी यांनी मागितली होती रिकाउंटिंग, परंतु साईनाथ बाबरांना 5 मध्ये 1000 मतं जास्त मिळाली आणि राष्ट्रवादीचे जे उमेदवार होते त्यांना 600 मतं जास्त मिळाली. याचा 5 मागितल्यानंतर एवढं होतं तर बाकी नंतर काय होईल? हा सगळा ट्रेंड हा वेगळा आहे. बॅलेट पेपरच्या ज्यावेळेस पोस्टल वोटर चालू झाल्या तर पोस्टल वोटरला फ्लो दिसत होता की महाविकास आघाडीला हे मिळेल, पण ज्यावेळेस ईव्हीएम मशीन सुरुवात झाली मतदान मोजायला त्यावेळेस सगळे निकाल वेगवेगळे लागायला लागले. अशा अनेक शंका आमच्या सगळ्या उमेदवारांनी त्या ठिकाणी सांगितल्या. काही त्यांचे अनुभव सांगितले, कशा प्रकारच्या निवडणुका झाल्या त्या सांगितल्या. सगळं आदरणीय राजसाहेबांनी या ठिकाणी सगळ्यांकडनं 1 to 1 करून ऐकून घेतले. त्यानंतर आता पक्ष ठरवेल काय करायचं, परंतु महाराष्ट्र निर्माण सेना भविष्य काळात येणाऱ्या सगळ्या निवडणुका परत लढायसाठी सज्ज होणार आहे. आणि यासाठी संघटनेतील सगळ्या पदाधिकाऱ्यांना, सगळ्या संघटनेच्या प्रमुख नेत्यांना सगळ्यांना काही सूचना साहेबांनी केल्या आहेत की भविष्य काळात आपल्याला पक्षात कशा प्रकारे सगळं काम करायचंय. त्यामुळे या ठिकाणी आज ती बैठक अतिशय
महत्वाची अतिशय चांगली बैठक झाली आणि सगळ्या उमेदवारांनी त्यांच्या भावना या ठिकाणी प्रकट केल्या.